मी नीलम चास्कर ठाण्यावरून आली आहे. लेखी थर्ड कंप्लीट झालं आहे. माझा अनुभव म्हणजे माझी सेकंड डिग्री कंप्लीट झाली. सेकंड डिग्री झाली आणि माझा शक्तिपथ थर्ड डिग्रीचा घ्यायचा होता. त्यावेळेला मला गावाला जायचं होतं. तेव्हा मी मॅडमला बोललेली की माझं खेडेगाव आहे, तिकडे मला रेंज नसते ना, कारण मला जवळजवळ 10 वर्ष झाले तिकडे अजिबात रेंज नसतेच. पण मॅडम मला बोलल्या तुम्हाला काय वाटतं? मी त्यांना म्हटलं हो, मला वाटतं आहे की माझं मेडिटेशन आणि माझं हे सेशन पूर्ण होईल. त्यावेळेला मॅडम बोलल्या हो ना, मग चालेल. पण मला गावाला जाऊन एकही दिवस माझं असं नाही झालं की मला तिथे रेंज भेटली नाही आणि अजिबात काही प्रॉब्लेम आला नाही. दुसरा अनुभव म्हणजे मला मॅडमने एक कृतज्ञतेची जादू म्हणून एक सेशन आम्हाला सांगितलेलं. त्यामध्ये दगड एक आपल्याला शोधायचं होतं, म्हणजे आपल्याजवळ ठेवायचं होतं आणि त्याच्याशी बोलायचं होतं. पण आमच्या शहरामध्ये काय एवढं काय दगडी वगैरे काही भेटत नाही. मी मुलाला शोधायला सांगितलं पण त्याला काही भेटला नाही. त्याच्यानंतर मग मी त्याला म्हटलं, मी मनातल्या मनात म्हटलं मी गावाला जाईल ना, तिथे दगडी खूप भेटतील, तेव्हा मी तो एखादा तिकडनं दगड आणेल. पण मी गावावरून तो काय दगड आणला नाही, मी विसरली. पण मी जेव्हा बॅग खाली केली ना, त्यावेळेला मला त्या बॅगेमध्ये ना अचानक एक गोल इतका छान दगड भेटला ना की म्हणजे मला कळालंच नाही की म्हणजे हे काय झालं माझ्याबरोबर. मी मुलाला विचारलं की तू काही घेतलेलं का तुझ्याबरोबर, की दगड बिगड काही उचलून आणलेलं का? तो म्हटला नाही. पण मला ते काहीच कळलं नाही की काय होतं ते, म्हणजे समजलंच नाही. ते कदाचित ती जादूच असावी, युनिव्हर्सने केलेली मदत. थँक्यू म्हणा. आणि बस काय झालं कसं झालं सोडून द्यायचं, फक्त एक्सेप्ट करायचं आणि पुढे चालायचं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माझ्यासोबत असं झालं आणि तिथे पण थांबायचं नाही. यस, नीलम चास्कर ग्रँड मास्टर होणार आहे.